नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या फूड पॅराडाईज मध्ये. तर जेव्हाही आपल्याला स्वयंपाकामध्ये फूड कलर्सची आवश्यकता असते, आपण हे कलर्स बाजारातून विकत घेऊन घेतो. बऱ्याचदा हे कलर्स केमिकल फ्री नसू शकतात आणि आरोग्याला हानिकारक असू शकतात. आज मी दाखवते नवरात्रीसाठी 9 पेक्षाही अधिक रंग घरच्या घरीच कसे बनवायचे, अगदी फ्रेश भाज्या, फळं आणि स्वयंपाकघरातील इतर घटकांपासून. तर हे रंग केमिकल फ्री आहेत आणि शिवाय स्वयंपाकामध्ये वापरायला अत्यंत सुरक्षित आहेत. याशिवाय कुठले रंग तुम्ही मिठाईमध्ये वापरू शकता, कोणते रंग मिठाईत वापरताना अवॉइड करायचे आहे, या सगळ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका बीटची सालं काढून त्याला किसून घेतलंय, गाजराची पण सालं काढून त्याला किसून घेतलंय. एक मूठभर पालक मी ब्लांच करून घेतलाय. एक मूठभर पालक घेऊन मी त्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकलं आणि लगेच काढून बर्फाच्या पाण्यामध्ये बुडवून घेतलं आणि बाहेर काढून घेतली. अगदी थोडे इतके असे मी केशराचे धागे घेतले आहेत, चिमूटभर असे आहेत, आणि एक चमचाभर मी साखर घेतली आहे. तर लाल रंगासाठी मी इथे बीटरूट वापरणार आहे, ऑरेंज रंगासाठी गाजर वापरणार आहे, हिरवा रंग पालक आणि केशरापासून पिवळा रंग बनवणार. आता इथे गाजर, बीट, पालक या तीनही भाज्या आपण पाव ते अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेऊ आणि त्याला छान वस्त्रगाळ करून घेऊ. आणि साखर आणि केशर आपण हलकं कुटून घेऊ एकत्र आणि त्याची पूड करून घेऊ. इथे गाजराचा जसं आपण ज्यूस काढून घेतोय तसाच आपण बीट आणि पालकचाही काढून घेणार आहोत. खूप सुंदर ऑरेंज कलर आपल्याला मिळालाय. आता इथे आपला गाजर, बीट आणि पालक तिघांचाही ज्यूस काढून झालाय. मी इथे केशरही कुटून घेतलेले आहे. मी तुम्हाला आधी केशरचा रंग बनवून दाखवते आणि त्यानंतर मग बीटचा रंग बनवू. इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवलाय. आधी आपण केशरचा रंग बनवून घेऊ. त्यासाठी मी पाव कप इतकं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे साखर घातली आहे. साखर आपल्याला छान विरघळून घ्यायची आहे. साखर छान विरघळली आहे आणि पाण्याला छान उकळी आली आहे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये कुटून घेतलेलं केशर घालू. आता हा साखर पाण्याचा पाक आपला शिजायला लागलाय आणि केशराचाही त्याच्यामध्ये छान रंग उतरून आलाय. आपला रंग तयार झालाय, पाकही एकतरी तयार झालाय. मी आता गॅस बंद करते आणि असंच हे गार होऊ देते आणि रंग काढून घेते. तर असंच मी आता बीटचाही रंग बनवून घेते. त्यासाठी मी पॅनमध्ये बीटचा ज्यूस घातलाय. थोडा गरम झाला की मी यामध्ये साखर घालते 4 चमचे आणि यालाही आपण विरघळून घेऊया. त्याचाही छान एकतारी पाक करून याचाही आपण लाल रंग बनवून तयार करूया. याच प्रकारे हिरवा आणि ऑरेंज कलर आपल्याला बनवायचा आहे. बीटचा ज्यूसही आपला चांगला घट्ट होत चाललाय. यावर जर काही हलका फेस येत असेल तर तो तुम्ही काढून घेऊ शकता आणि नाही काढला तरी तो गार झाल्यावरती बसून जातो. आताही मी 2 थेंब लिंबाचा रस घालते आहे. अगदी 2च थेंब घालायचं आपल्याला. आणि थोडं शिजवून गॅस बंद करायचे. गॅस बंद करते मी आता. लाल रंग तयार झालाय आपला. अशाच प्रकारे तुम्ही गाजराचा आणि पालकचा ज्यूस बनवून घ्या. निळा रंग बनवण्यासाठी मी 2 पर्याय सांगते आहे. एक म्हणजे जांभळी कोबी. कोबी थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायची आहे आणि त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. हा ज्यूस आपल्याला साखरेशिवायच शिजवून घ्यायचा आहे. कोबीचा छान जांभळा रंग तयार झालाय.
आता मी तुम्हाला दाखवते. इथे मी अगदी चिमूटभर इतका बेकिंग सोडा घेतलाय आणि हा थोडासा रंग मी या बेकिंग सोडामध्ये मिक्स करते. बघा याचा छान मोरपंखी रंग तयार झालाय. हे दोनही रंग खूप छान तयार होतात कोबीपासूनचे. पण हे आपल्या मिठाईमध्ये वापरणार नाही आहोत कारण याला खूप उग्र वास येतो. तर हे टाकून नाही द्यायचेत आपल्याला. मी हे दुसऱ्या रेसिपीजमध्ये वापरणार आहे. मिठाईच्या शिवाय आपण दुसऱ्या रेसिपीजमध्ये हे वापरू शकतो. निळ्या रंगाचा दुसरा पर्याय म्हणून मी इथे गोकर्णाची फ्रेश फुलं घेतली आहेत. ही फुलं एडिबल असतात, खाण्यासाठी 100% सेफ असतात. जसं मार्केटमध्ये आपल्याला ग्रीन टी अवेलेबल असतो, अगदी तसाच ब्लू टी सुद्धा अवेलेबल असतो. हा ब्लू टी म्हणजे वाळवलेली गोकर्णाची फुलंच असतात. आयुर्वेदातही या गोकर्ण फुलांचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. आता आपण या गोकर्ण फुलांचा रंग बनवून घेऊ. तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवून घेतलंय. त्याच्यावरती पाव कप पाणी घातलंय. 4 ते 5 चमचे मी याच्यामध्ये साखर घालून घेते आहे आणि छान उकळी येऊ देते. पाणी छान बॉईल व्हायला लागले आपलं. हलका एक तारी पाका इतकं आपण याला तार सुटेल एवढं आपण याला शिजवून घ्यायचंय. आता हे पाणी छान उकळायला लागले आपलं. आता ही गोकर्णाची फुलं मी छान धुवून घेतली आहे आणि ही धुतलेली फुलं मी या पाकामध्ये घालते. फुलांचा रंग पाण्यामध्ये उतरायला लागलाय पाकामध्ये. तुम्ही बघू शकताय खूप सुरेख रंग गोकर्णाच्या फुलांचा ह्याच्यामध्ये उतरून आलाय. फुलं थोडी अजून असती तर हे अजून डार्क झालं असतं. अगदी थोडासा मी 2-3 थेंब याच्यामध्ये लेमन ज्यूस घातलाय. तर आपला निळा रंग इथे मस्त तयार झालाय. हा रंग आपण आता एका गार झालं की एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घेऊ. आता काळ्या रंगासाठी आपण इथे 3 रंग मिक्स करणार आहोत. एक लाल आहे, हिरवा आहे आणि निळा आहे. खरं तर हे तीनही रंग मिक्स केल्यावरही आपल्याला परफेक्ट रंग काही मिळत नाही, पण तरीही मी तुम्हाला दाखवते. अगदी थोडा मी लाल रंग घेते. हिरवा रंग तुम्ही थोडा जास्त घेऊ शकताय. आणि थोडा निळा रंग मी याच्यामध्ये घालते. याने तुमचा रंग फक्त काळसर होतो. थोडक्यात म्हणजे हा सगळ्या रंगांचा बिघडलेला रंग आहे. पण तुम्ही याला परफेक्ट ब्लॅक कलर म्हणून नाही यूज करू शकत. तर परफेक्ट ब्लॅक कलरसाठी अजून एक पर्याय आपल्याकडे, तो आपण बघूया. काळ्या रंगासाठी अजून एक पर्याय देते आहे मी तुम्हाला, तो म्हणजे काळे तीळ. ते आपण शक्यतो मिठाईमध्ये कमी वापरतो कारण काळ्या रंगाचे असतात, पण ते खूप पौष्टिक आहेत आणि त्यांच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यात भरपूर प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. इथे मी ही तीळ हलके भाजून मिक्सरला दळून घेणार आहे आणि त्याची पावडर वापरणार आहे. इथे गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे. गॅस सुरू केलाय. काळे तीळ आपण थोडे हलके भाजून घेणार आहोत. जरा गरम झाले हे की गॅस बंद करायचा आपल्याला. गॅस बंद करते मी आता. तीळ आपले गार झालेत. मी हे मिक्सरच्या भांड्याला काढून दळून घेते. आपले तीळ दळून झाले तिथे.
आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर काळा रंग मिळाला आपल्याला. अगदी नॅचरली कुठलेही एफर्ट्स न घेताना आपल्याला हा काळा रंग मिळाला. तर इथे आपले सगळे रंग तयार झालेत. हा बीट पासून बनवलेला लाल रंग आहे. मी इथे आयुर्वेदिक दुकानातून ही जास्वंद फुलांची पावडर आणली होती. त्यापासून मी हा जास्वंद फुलांचा रंग बनवून घेतला आहे. हा रंग पूर्ण लाल नाही होणार तुमचा, हा हलका गुलबट राहतो. आणि जास्वंद फुलांचा रंग तुम्ही लाडवामध्ये किंवा कुठल्या मिठाईमध्ये वापरला नाही, त्या मिठाईची चव खराब होणार नाहीये. उलट जास्वंदाची पावडर तुम्हाला केसांसाठी आरोग्यदायीच आहे. ऑरेंज कलरसाठी मी इथे गाजरचा आपण रंग बनवलाय. याऐवजी तुम्ही संत्र्याचा ज्यूस वापरू शकता, पण संत्र्याचा ज्यूस कधी कधी आंबट निघू शकतो. निळा रंग आपण गोकर्णापासून बनवून घेतलेला आहे. आता ह्या गोकर्णाच्या निळ्या फुलांचा जो रंग आहे, यामध्ये आपण लाल रंग मिक्स केला तर तुम्हाला जांभळा रंग तयार होतो. मी यात थोडा लाल रंगही घालते आहे. याचा जांभळा रंग टर्न होत जातो. तुम्ही थोडा ऍडजस्ट करत रंग मिक्स करून कलर शेड्स तयार करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला अजून कुठले कलर्स थोडे हलके लाईट वगैरे हवे आहेत, तर त्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर घालू शकता आणि ते थोडे फिकट करू शकता. पिवळा रंग केशरचा आहे. याला आपण पर्याय म्हणून अगदी हळद वापरू नका, पण इन केस तुमचा जर का केशरचा रंग खूप लाईट होत असेल आणि केशर थोडं वाढवूनही तो लाईटच राहत असेल, तर अगदी बारीक चिमूट तुम्ही ह्याच्यामध्ये हळद घालू शकता. त्याने तुमच्या चवीत फरक पडणार नाही आणि तुमच्या रंगालाही वास येणार नाही, म्हणजे स्वीट्सही तुमचे चांगले राहतील. हा आपला पालकचा रंग आहे. आता जर तुम्ही उपास करत असाल तर पालकच्या ऐवजी तुम्ही खसचा रंग वापरू शकता. या पालकच्या रंगाला मला दुसरा काही पर्याय सापडला नाही अजून, तर मी पालकचाच रंग ठेवलाय. हा आपण बनवून घेतलेला काळा रंग आहे, 3 रंग मिक्स केलेला. आणि हा मी आपला जो दाखवलाय काळ्या तिळाचा रंग, काळ्या तिळाची पावडर आहे ही. हा जेट ब्लॅक कलर तुमचा. हे दोन आपले कोबीपासून बनवलेले रंग. तर असे भरपूर रंग आपले तयार झालेत. तुम्हीही असे रंग तयार करा आणि नवरात्रीसाठी नवरंग मिठाई बनवा. इथे तयार केलेल्या रंगांचा वापर करून त्याचे लाडू बनवण्यासाठी मी डेसिकेटेड कोकोनटच्या लाडवांचं मिश्रण बनवून घेतले. तुम्ही रवा लाडू, नारळवडी कुठलंही मिश्रण बनवू शकता. मी या मिश्रणाचे 9 भाग करणार आहे आणि सगळे 9 रंग यामध्ये मिक्स करून 9 रंगांचे लाडू बनवून घेते आहे. आता या मिश्रणामध्ये तुम्ही रंग टाकल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की ते थोडे सैलसर वाटतात किंवा हाताला चिपकतायत, तर अगदी जर असे तुम्ही ते कढईमध्ये परतून घ्या, ते परत नॉर्मल होते. हे आहेत आपले नवरंग लाडू नवरात्रीसाठी. तुम्हीही बनवा असेच रंग घरच्या घरी आणि बनवा त्यापासून नवरंग मिठाई देवीच्या नैवेद्यासाठी, कन्यापूजनाला, सर्व कन्यांना गिफ्ट देण्यासाठी आणि सुहासिनींना वाण देण्यासाठी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.